आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील संत महिपती विद्यालयात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि यावेळी विद्यालयासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मजूरमाता सरस्वती तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। सरस्वती तांबे यांचे सुपुत्र यांनी महाविद्यालयासाठी स्वखर्चाने पाण्याची टाकी बांधून देण्याची कबुली दिली असून या टाकीचे संपूर्ण कामकाज मोफत करण्याची जबाबदारी सचिन मुसमाडे यांनी स्वीकारली आहे। या सामाजिक योगदानाची दखल घेत विद्यालयाच्या वतीने सरस्वती तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा सन्मान करण्यात आला। प्रसंगी व्यासपीठावर कारखान्याचे संचालक अशोक उर्हे, सरपंच उमेश मुसमाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग गागरे, माजी सरपंच नितीन गागरे, तंटामुक्ती अध्यक्ष भीमराज वेलकर यांच्यासह सुनील गागरे, अशोक मुसमाडे, विजय गागरे, रावसाहेब तांबे, विनोद मुसमाडे, सोन्याबापू मुसमाडे, अप्पासाहेब मुसमाडे, सोपान शेलार, सरस्वती तांबे, सुरेखा भाकरे आदी मान्यवर उपस्थित होते आणि यावेळी विद्यालयातील तसेच तांभेरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राणी साळवे यांच्यासह वैशाली खंडागळे, अशोक काळे, गोरक्षनाथ धामोरे, प्रकाश मोडवे, नंदकुमार दिघे, गणेश विघे, विजय नरोडे, सचिन मोरे, शारदा इंगळे, मीना दंडवते, अशोक पवार आदी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। प्रथम सर्वांना नमस्कार। आपल्या तांभेरे गावातील एक नागरिक श्रीमती सरस्वतीताई भाऊसाहेब तांबे यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक पाण्याची टाकी बांधून देण्याचं त्यांनी कबूल केलं। त्यांच्या मुलाने त्यासाठी म्हणजे कार्यवाही लगेच सुरू केली आणि विद्यार्थ्यांसाठी पाण्याची सुविधा निर्माण झाली। त्यामुळे मी त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानते, त्यांना धन्यवाद देते आणि आज 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सरस्वतीताईंच्या हस्ते आज करण्यात आले विद्यालयामध्ये। मी सचिन मानदास मुसमाडे, तांबेरे। मी या शाळेतच शिकलेलो आहे, पण इथं बिकट परिस्थिती असल्यामुळे पाण्याची मागच्या वर्षी जवळजवळ साधारणतः 1.5 लाख रुपये आमच्या शाळेचे बुडले की इथं हे केलं होतं, परसबाग केलेला होता, तो सुकून गेला आणि त्याच्यानंतर आम्ही दोघांनी विचार केला की आपण दुसरं काही काम करण्यापेक्षा इथं मस्त पाण्याची टाकी बांधून त्याच्यात पाणी सोडण्याची सोय आपले पांडू काका देणार आहे आणि मग आम्ही तिथं पाणी टाकी बांधून देणार आहे आणि इथं परसबाग परत फुलावा आणि परत आमच्या शाळेला भरपूर बक्षिसं मिळावा अशी माझी इच्छा आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।